नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं एबीपी माझाच्या न्यूज आवर मध्ये स्वागत. जात नाही ती जात असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच जात हटवण्यासाठी भारतामध्ये अनेक प्रयत्न फार पूर्वीपासून होत आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तर कदाचित आपल्याला कल्पना नसेल, पण आझाद नावाचा एक समुदाय आहे ज्याच्या बातम्या वेळोवेळी होत असतात की ज्यांनी आपलं आडनाव टाकून दिलं. पूर्वगामी चळवळीतल्या काही लोकांनी असाही प्रयत्न करून बघितला की आपलं नाव, वडिलांचं नाव आणि आईचं नाव अशा प्रकारे आपलं नाव दाखवायचं, म्हणजे आडनाव तुम्हाला त्याच्यात दिसणार नाही. हिंदी पट्ट्यामध्ये जेव्हा जेपींची संपूर्ण क्रांती एक मोठं आंदोलन झालं होतं, त्यावेळी अनेकांनी आपलं आडनाव सोडत कुमार हे आडनाव किंवा आडनावाच्या ठिकाणी ते धारण केलं. आणि आजही तुम्हाला हिंदी पट्ट्यामध्ये एखाद्याचं नाव अनंत कुमार शर्मा किंवा नुसतं अनंत कुमार, अनंत प्रसाद कुमार आणि त्याचं नाव मात्र AP कुमार असं लिहिलं जातं. ते वस्तुतः आडनाव नसतं, पण तसं ते लिहिलं जातं. तर अशा प्रकारे हा जाती संपवण्याचा विविध प्रकारे प्रयत्न केला जातो. पण याचा ताजा संदर्भ असा आहे की बीडमध्ये, ज्या बीडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाल्मिक कराड, संतोष देशमुखांची हत्या, त्याच्यानंतरचं सगळं नेक्सस सर्कल, सगळी जी खंडणीखोरी आणि बाकीच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी बाहेर पडत आहेत. आणि याला एक कंगोरा आहे जातीयतेचा. हे उघड झालेलं आहे की बीडच्या निमित्तानं मराठवाड्यामध्ये मराठा, वंजारी किंवा एकूणच OBC आणि अन्य अशा विविध प्रकारे कंगोऱ्यातून या गोष्टी बघितल्या जात आहेत. आणि पोलीस तपासामध्ये याची अडचण अशी येते की लोकांना, अरे हा पोलीस विशिष्ट जातीचा आहे का, मग तो आपल्याला न्याय देईल का, किंवा आपण या जातीचे आहोत तर समोरचा मात्र वेगळ्याच जातीचा आहे आणि मग त्यामुळे हा पोलीस आपल्याला कसा प्रतिसाद देईल. आणि त्यातून तुम्ही जर का आरोपी असाल तर प्रश्नच मिटला, कारण पोलीसच तुमच्या विरोधी जातीतला असा समज करून घेतात. आणि या गोष्टीची एक कल्पना आल्यानं बीडच्या पोलीस अधीक्षकांनी एक निर्णय घेतला. त्यांनी असं ठरवलेलं आणि इम्प्लिमेंट त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे की पोलिसांच्या नामपट्टीवर, नेमप्लेटवर फक्त नाव दिसेल तुम्हाला. तुमचं पद काही का असेल ना, समजा तुमचं नाव असेल सुदेश भोसले तर भोसले येणार नाही, सुदेश असेल. तुमचं नाव जर का असेल काय महेश वंजारी तर वंजारी नसेल, फक्त महेश असेल. आणि काय PSI SI जे काय असेल ते तुमचं तिकडे तुम्हाला बघायला मिळेल. आता हा निर्णय त्यांनी म्हटलेला, असं जे अधिकृत त्यांनी मीडियाला विधान दिलेलं आहे, स्टेटमेंट दिलेलं, त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाहेर जातीयता दिसत असली तरी माझ्या खाकीवरती जातीयतेचा डाग नको आणि आमच्या पोलीस विभागाला जातीयतेपासून मुक्त ठेवण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे. पण इतकं हे सोपं नाही आहे, हे आपल्याला सुद्धा कल्पना आहे आणि लोकांची सुद्धा तीच टीका आहे. तर या विषयाच्या अनुषंगाने आज आपण 0 आवरमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा जाऊयात आमच्या माझा मीडिया सेंटरमध्ये. आम्ही लोकांना हा प्रश्न विचारला, आजचा प्रश्न विचारला होता, त्यावर तुमचा कौल जाणून घ्यायचा. आपण प्रश्न पाहूया. आजचा प्रश्न आहे, जिथं जातीय संघर्ष तिथे पोलिसांच्या नेमप्लेटवरची आडनावं झाकल्यानं तपासावर विश्वास वाढेल का? नेमप्लेटवरचं आडनाव झाकल्यामुळे तपासावरचा विश्वास वाढेल का, हा आपला प्रश्न आहे. आणि X असेल, YouTube असेल, फेसबुक किंवा Instagram असेल, तुम्ही याच्यावरती प्रतिक्रिया देऊ शकता. तुम्ही सांगू शकता याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर असा, तुम्ही यावरती उत्तर देऊ शकता. आजचा हा प्रश्न आहे. आणि सगळ्यात शेवटी 0 आवर संपत असताना नेहमीप्रमाणे आपण हा सगळा कौल तुमच्यापर्यंत सादर करू. पुढे जाण्यापूर्वी, आपल्या सगळ्या गेस्टकडे जाण्यापूर्वी, या सगळ्या विषयाला एका प्रकारे वाचा फोडली असं म्हणता येईल. ABP माझाच्या माझा कट्टामध्ये सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी हे जातीयतेचं समीकरण काय आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांपासून, प्रशासनापासून जनतेमध्ये ही आपपरभावाची भावना कशी तयार झालेली आहे याबद्दल एक बोलणं त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी त्यांना सुद्धा कल्पना नसेल की हा विषय या पातळीला जाईल, पण हा विषय नेमका काय तो नीट समजून घेतला पाहिजे. सविस्तर बाईटे आपण पाहूया काय म्हणाले सुरेश धस. 2014ला मी जोपर्यंत होतो, 2014 पर्यंत काय, 2014ला मी पराभूत झालो साहेब, बरं का. 14ला पराभूत झाल्यावर 18ला मी MLC म्हणून निवडून आलो. आणि साधारणतः काय MLCला थोडंसं महत्त्व म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये कमी दिलं जातं. 2018ला मी तो आमदार झालतो स्थानिक स्वराज्य संस्थेत. हे 2014पासून जास्त बिघडत गेलं. याला सगळ्यात मोठं कारणीभूत बीड जिल्ह्याचं प्रशासनसुद्धा झालेलं आहे. बिंदू नामावलीच्या पूर्ण वाटोळं करून टाकलं. एकाच कॅटेगरीचे लोक एवढे आणून ठेवले की ते प्रशासनामध्ये 60% वरती गेले. जे एका कॅटेगरीचे, एका समूहाचे लोक 2% पाहिजे, 4% पाहिजे, 2% पाहिजे, 2%च्या जागेवर 60%. बीडमध्ये मराठा आणि वंजारी ह्या 2 जातींमधला जो संघर्ष आहे, आणि मग ते ब्युरोक्रसीमध्ये जास्त बिघडला. ब्युरोक्रसीमध्ये फार भयंकर बिघडला. एवढा बिघडला की 700 शिक्षक आजही एक्स्ट्रा आहेत जिल्ह्यामध्ये.
पोलीस दलाची बेरीज पाहिली तर 50%च्या वरती पोलीस दलामध्ये एकच समूह त्या ठिकाणी दिसतोय. ह्याच्यामध्ये महसूलमध्ये तीच परिस्थिती आहे, इरिगेशनमध्ये तीच परिस्थिती आहे, बाकीच्या बाबतीतही तीच परिस्थिती. ही परिस्थिती सुधारल्याशिवाय हा सलोखा जो म्हणतो ना आपण, तो सलोखा जागेवर येणार नाही तर सलोखा आणखी बिघडणार. मग आता हे फेसबुक व्हॉट्सअप झालं, लोकसभेला आम्हाला कशाचा फटका बसला? ह्या फेसबुक व्हॉट्सअपवर अमक्या विभागाचा प्रमुख कोण अमका, तमक्याचा प्रमुख कोण तमका. एक वेळ अशी आली की 11 व्हिडिओ आणि 11च्या 11 व्हिडिओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिस एकाच समूहाचे होते, 11च्या 11. मग त्याला कोणी उत्तरं द्यायचे सांगा? ते मतदानावर परिणाम होतो का नाही ह्या गोष्टीचा? आणि त्यातले त्यात मग एका समूहाचं काम करायचं, दुसऱ्याचं काम नाही करायचं, असं सुद्धा काही लोकांनी केलं. त्याचे परिणाम आम्हाला लोकसभेमध्ये भोगावे लागले. मागच्या शनिवारी जेव्हा माझा कट्टा एबीपी माझावर दाखवला गेला त्यावेळचा हा बाईट होता, त्यावेळची ही प्रतिक्रिया होती. आपल्याला कल्पना असेल की कशा प्रकारे वातावरण साधारण बीडमध्ये बनलेलं आहे. त्यामुळे बीडचे पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतला असला तरी सुद्धा तो स्वीकारताना मात्र आपल्याला भाबडवून चालणार नाही. त्याच्यामागे त्यांचे हात बांधले गेलेले आहेत. आम्ही खरं तर या कार्यक्रमासाठी त्यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं, मात्र प्रशासनातली व्यक्ती आहे, ऑन ड्युटी आहेत, त्यामुळे त्यांना माध्यमांशी बोलायला मर्यादा असू शकतात, आपण समजू शकतो. सध्या आपल्यासोबत आहे संजय शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत. त्यांचं स्वागत करूया. संजयजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर. हा जो निर्णय आहे बीडच्या अधीक्षकांनी घेतलेला, या बाबतीतली आपली पहिली प्रतिक्रिया काय? आपण कसं बघता याकडे? खरं तर त्या एसपीला त्याच्या हिमतीला दाद द्यावं लागेल. एवढा धाडसाने पहिल्यांदा एखादा अधिकारी निर्णय घेतोय हे काही कमी नाही. बरं, ते घेण्यामागचं त्याचं काही कारण पण त्यांनी सांगितलेली आहेत आणि हे सत्य आहे. हो, मी त्यांचं कौतुक करतो. बरोबर आहे. कायदा काय म्हणतो, नियम काय असले पाहिजे, हा सर्व जरी भाग असला तरी त्यांनी निर्णय ह्यासाठी घेतलाय की तुम्ही जर पाहिलं हे बीडमध्येच नाही, बीडपुरतं आता बीड काय ते हायलाईट झालेला जिल्हा आहे. त्याच्यामुळं आपण तिथं जातीवादाचं वीज पेरलं गेलं, हा या जातीचा तो त्या जातीचा, एवढं म्हणून चालणार नाही. तर ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वीकडेच, मग तुम्ही कोणत्याही भागात जा, कोणत्याही एनी कॅन, मग हा का कोण आहे, याचं आडनाव काय, पाटील आहे का, देशपांडे आहे का, शिरसाट आहे का, कांबळे आहे का, आणखीन कोणी ढाकणे आहे, या नावावर तो अधिकारी कसा वागेल हे ठरवलं जायचं. आता पद्धत आता रूढ होत चाललेली. आणि मला वाटतं हे समाजासाठी नाही, सर्वांसाठी घातक आहे. आपला माणूस आलाय, त्याने आपलं ऐकलं पाहिजे, किंवा आपल्या विरोधातला माणूस आहे. मी तर अनेकदा असं पाहिलं ना, मोठाले अधिकारी हो, काही दंगल झाली किंवा काही झालं तर लाठीचार्जचा आदेश कोणी दिला तर ते अमक्या अधिकारी. मग त्याची जात जर त्या दंगलीच्या विरोधातल्या लोकांची असेल, मग त्याची बदली ही झालीच म्हणून समजा, किंवा त्याला सस्पेंड केलं म्हणून समजा. नसता तोपर्यंत दंगल होते दुसऱ्या कारणानं, पण लाठीचार्ज करणारा जातो तिसऱ्या कारणानं. हे असं घडलेलं आहे. म्हणून मला वाटतं पोलिसामध्ये तर जात अजिबात नसावी, कोणत्याही जाती संबंध त्यांच्याशी लागल्या गेले नाही पाहिजे. मी मसाज जोगला गेलो होतो, त्या ठिकाणी दुसरा अधिकारी आला आणि म्हणून तो कक्ष अधिकाऱ्याने त्याच्या अधिकाऱ्याची ऑर्डर काढली, त्याचं नाव होतं. तर त्याचा व्हॉट्सअपवर मेसेज फिरत होता, आपल्या अधिकाऱ्यांनी ऑर्डर काढल्यामुळं हा अधिकारी इकडे आलेला आहे, चिंता करायचं काही कारण नाही. अशा प्रकारे जर प्रशासन चाललं तर अधिकारी जो कर्तव्यदक्ष आहे त्याला काम करायला अडचण निश्चित होते. मग माझ्या हाताखालचा अधिकारी कोण आहे, त्याची जात काय, त्याला सपोर्ट करणारे कोण कोण आहेत हे पाहून जर अधिकारी काम करायला लागला तर काम होणे शक्य नाही. आणि हा जातीवाद पुन्हा एकदा फोपावेल. आणि जी पूर्वीची पद्धत होती, कोणत्या जातीचा, कोणत्या जातीच्या नुसार त्याचं काम करायचं हे ठरवायला जर आपण सुरुवात केली तर मला वाटतं 21व्या शतकाकडे नाही, आपण 18व्या शतकाकडे जाऊ. शिरसाटजी, एक तर हे खरंच आहे, जाती निर्मूलनासाठीचे विविध प्रयत्न होत असतात. आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून म्हणतो, त्या दृष्टीने प्रयत्न योग्य सुद्धा आहेत. फक्त सध्या तरी बीडमधून ही सुरुवात झालेली आहे
आणि त्याच्यामध्ये अधीक्षकांची मर्यादा मी समजू शकतो. त्यांनी म्हटलेलं की बीड म्हणजे आमच्या पोलीस खात्यात जातीभेदाचा काही वारा लागू नये म्हणून हे केलेलं आहे. पण हे सुद्धा तितकंच उघड आहे की तिथल्या प्रशासनाकडे जातीच्या चष्म्यातून बघितलं जातं. माझा आपल्याला प्रश्न आहे, शेवटी आपण लोकप्रतिनिधी आहात, ही लोकांमध्ये जी बघण्याची दृष्टी आहे, म्हणजे पोलिसांनी आपल्या नेमप्लेटवरचं आडनाव काढलं असेल, पण एकतर आडनाव आज आता सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टीमुळे तरी शोधता येतं, याद्या सगळ्या तयार आहेत, कोण कुठल्या बॅचचा पासआउट आहे ते सुद्धा समोर आहे. दुर्दैव आहे, ह्याच्यात काही कौतुकाने नाही सांगत आहे. तर लोकांच्या दृष्टीतलं जातीयता कशी बाजूला करायची आणि पोलिसांच्याही दृष्टीतली करण्याच्यात एक लक्षात घ्या, पोलिसांना मात्र जात माहीत असणारे आरोपी कोण आहे, फिर्यादी कोण आहे. इंटरोगेशनमध्ये तर जाती वाचून पहिला प्रश्न सुरू होतो. या अडचणीकडे कसं बघावं? नाही, त्या अडचणी राहणारच आहेत. नाव तुमचं काय, जात कोणती, तुमचा सगळा पत्ता वगैरे लिहिताना हे सर्व येतच. परंतु जेव्हा तो सर्वसामान्य माणसासमोर जातो ना, त्या टायमाला त्याला सपोर्ट करणारा जो एक समुदाय तयार होतो ना, त्याची अडचण सांगतोय मी. कामतने जे केलेलं जे काय नेम प्लेट बद्दलचं काम आहे ना, त्याच्या मागचं कारणच आहे काय, तुम्ही अधिकारी म्हणून जसं आपण म्हणतो ना, आमच्या विधानमंडळामध्ये विधानसभेमध्ये समोरच्या बेंचवर काही लोक बसलेले असतात अधिकारी, तर त्याला म्हणतो आम्ही अदृश्य अधिकारी. अधिकारी बसलेले आहेत की नाही, आहेत, पण ते अदृश्य अधिकारी असं आमच्याकडे एक संज्ञा आहे. तसं तुमची नेम प्लेट आहे, परंतु तुमची जात कोणती ती अदृश्य आहे. म्हणून तुमच्याकडे भेटणारा किंवा तुम्हाला बोलणाऱ्या माणसांनी ॲज ए पोलिसच म्हणून तुमच्याकडे पाहिलं पाहिजे, ही त्याच्या मागची भावना आहे. हे बघा, जातीवाद एक नेम प्लेट बदलल्याने बदलेल अशातला भाग नाही, पण परिवर्तनाची सुरुवात कोणी केली तर त्याला आपण पाठिंबा का द्यायचा नाही, मला प्रश्न पडतो. काय बिघडलं? आता तुम्ही सांगता दक्षिणेकडचे लोक असेल, बरोबर आहे, बाकीच्या स्टेटचे लोक असेल, के प्रसाद, एल राव, हे सगळे नावं ते लावतात. त्या टायमाला आपण त्यांच्यावर अधिक काय आक्षेप घेतो का? बरोबर. आताही आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये असे अनेक अधिकारी आहेत, त्यांचं नाव फक्त नाव आहे आणि फक्त त्यांचं आडनावाचं कॅपिटल ए मध्ये जे काय असेल ते लावलं जातं. त्याला आपण ऑब्जेक्शन घेतलं का? नाही घेतलं. मग एखादा अधिकारी करतो तर त्याला थोडासा सपोर्ट करूया ना. शिरसाटजी, अगदीच स्वागत केलं पाहिजे, कौतुकास्पद आहे. याच्यामध्ये मी जसं एक प्रश्न विचारला की पोलिसांकडनंही हा पुढाकार घेण्यात आला, त्याचं कौतुक आहे शिरसाटजी. पण पोलिसांच्या दृष्टिकोनातून समोरच्या माणसाची जी काही जात बघायला मिळते, कारण हा लोकांचा अनुभव आहे, लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत, त्या काढण्यासाठी पोलिसांचं सेन्सिटायझेशन, ज्याला जाणीव जागृती म्हणतात, तसं काही केलं जाईल का? आणि लोकांच्या नजरेतली जात काढण्यासाठी आपण काय करा? सामाजिक कल्याण विभाग आज इतक्या वर्षांपासून काम करतोय, पण तरी सुद्धा महाराष्ट्रात आपलं जाता नाही जात असं का म्हणावं असं वाटतं? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सुद्धा लोकांमध्ये वावरलेला का वाटतं तुम्हाला? जात का नाही आहे? हे शिवसेनाप्रमुख होतं, हे शिवसेनाप्रमुखाचं वाक्य होतं, जाता जात नाही ती जात. बरोबर आहे. आता एक लक्षात घ्या, घटनेने जे दिलेले अधिकार आहेत किंवा घटनेने जे नियम बांधून दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जात विचारावं लागते, म्हणून पोलीस हा प्रत्येकाची जात विचारतो. परंतु समाजामधले लोक जेव्हा जातीचा आधार घेऊन काम करतात ना, त्या टायमाला ते अवघड होतं. बरं, माझ्या जातीचा माणूस आलाय, हा काही लोकांना स्वाभिमान असतो, निश्चित असावा, नसावा असातला भाग नाहीये, परंतु जातीच्या आधारावरच काम करावं लागेल किंवा करावं, हे जे काही लोकांची मानसिकता बनते ना, त्याच्यामुळे त्रास होतो. मी आता मंत्रालयामध्ये गेले आता 15-20 वर्षापासून मी जातो येतो ना, तर मी तिथं सुद्धा काही लोक असे मी पाहिलेले आहेत, अरे आमची ही जात आहे म्हणून आम्हाला हे प्रमोशन नाही, अरे आमची ही जात आहे म्हणून आम्हाला हा टेबल नाही, आमची ही जात आहे म्हणून आम्हाला यांच्याकडे कामाला ठेवत नाही. असं आजही घडताना मी तिथं पाहिलेलं आहे उघड्या डोळ्यांनी, मी जबाबदारीने सांगतो. म्हणून जर आपली ज्या ठिकाणून सुरुवात होते, जे प्रसार करायची माध्यमातून, तर तिथून जर जातीला ब्रेक तिथं मिळत नाही, तिथं जर त्याला वाढवा मिळत असेल, तर हे समाज माध्यमात सगळीकडेच जाणार ना. आता तुम्ही कोणत्या कलेक्टर ऑफिसमध्ये जा, कोण बसलेले अधिकारी आहेत, कलेक्टर कोणत्या जातीचा आहे, अरे तुम्हाला काय करायचं, कलेक्टर कोणत्या जातीचा आहे, कलेक्टर काम करतो की नाही हे पहा ना, एसपी कोणत्या जातीचा आहे, सीपी कोणत्या जातीचा आहे, पीआय कोणत्या जातीचा आहे, हे सर्रास विचारलं जातं आजकाल. आणि हे सगळं फॅड जे आले ना, हे गेल्या 5-7 वर्षात वाढत चाललेलं आहे. पूर्वी एवढं नव्हतं, परंतु आता एवढं काय वाढलं ना, मग माझ्याकडे एसपी कोणता पाहिजे, तर तो माझ्या जातीचा असला तर बरं राहील, मला सपोर्टिंग राहील, माझ्या याचा असला तर सपोर्टिंग राहील, तहसीलदार, तलाठी. अहो तुम्ही ह्या जातीचा आधार जर घेऊन जर राज्यकारभार करायला लागले, तर मला वाटतं भविष्यामध्ये ह्याचा परिणाम फार वाईट होईल, हे आपण समजून घेतलं पाहिजे.
जातीच्या सोबत आजारावर राहत राज्य- आपल्या राज्य लोकांच्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या सुद्धा बघूया. त्यानंतर मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. फार इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही सांगतायत. आणि शिरसाट हे मंत्री आहेत, पण त्याच्या आधी ते लोकप्रतिनिधी आणि त्याही आधी ते कार्यकर्ता आहेत ज्यांनी राजकारणात इतकी वर्ष बघितलेलं आहे. आणि राजकारणात सुद्धा तिकीट देताना जातीचं गणित कसं बघावं लागतं. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंची गोष्ट वेगळी, त्यांनी बघितलं नाही असं सगळे पक्ष कौतुक करतात त्यांचं, पण तरी सुद्धा जातीचा मुद्दा का राहतो जो आज पोलिसांपर्यंत आलेला आहे. जाणार आहोत आपण शिरसाटांकडे. त्यापूर्वी जाऊयात आपण मीडिया सेंटरला आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय आलेल्या त्या आपण बघणार आहोत माझा मीडिया सेंटरमध्ये. माझाचा आजचा काय प्रश्न होता आणि काय प्रतिक्रिया आल्या ते आपण बघतोय. आजचा आपला प्रश्न आहे ज्याच्याबद्दल तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहेत. जिथं जातीय संघर्ष तिथं पोलिसांच्या नेमप्लेटवरची आडनावं झाकल्यानं तपासावर विश्वास वाढेल का, हा आपला प्रश्न आहे. आणि या बाबतीत आम्ही लोकांना विचारल्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या त्या आपण पाहूया. एक्सवर आलेली एबीपी मदाच्या एक्सवर आलेली पोस्ट आहे. आडनाव झाकल्यानं नव्हे तर जातीय संघर्ष थांबवून गुन्हेगारांना गजाआड केलं तरच तपासावरील विश्वास वाढेल असं श्याम ठाणेदार म्हणतायत. एक्सवर आणखी एक प्रतिक्रिया हनुमान पाटील यांची. पोलिसांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर कशाचीच गरज नाही. 70% पोलीस भ्रष्टाचार करतात असा आरोप केलेला आहे पाटील यांनी. एक्सवरची आणखी एक प्रतिक्रिया. पोलिसांवरील विश्वास संपल्यात जमा आहे असं सुद्धा हेमंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर युट्यूबवरती आलेली प्रतिक्रिया आहे. नाव झाकून काय होणार, आतली मानसिकता बदलली पाहिजे असं शिवराम वाघ यांनी म्हणतात. आडनाव झाकलं तरी काय, मनातली जात कशी जाणार. युट्यूबवरची आणखी एक प्रतिक्रिया. खरं तर मानव ही एकच जात आहे, कलहासाठी या जाती शोधल्या कोणी, छगनराव आजबे यांनी हा प्रश्न केलेला आहे. आणखी एक युट्यूबवरची प्रतिक्रिया आहे. पोलिसांना भरती करतानाच त्यांची आडनावं काढून टाका असा एकदम क्रांतिकारी सल्ला केदार माने यांनी दिलेला आहे. तर फेसबुकवरची एक प्रतिक्रिया. जिथं जातीच्या आधारावरच नोकरी लागते किंवा नाकारली जाते त्या व्यवस्थेत जातीसाठी माती खाणारी पिढी तयार होते. त्यामुळे जातच काय, डीएनए जरी बदलला तरी जातीचं प्रेम कमी होणार नाही असं नितीन काकडे यांनी अगदी कठोर शब्दात एक वास्तव समोर आणलेलं आहे. आणखी एक फेसबुकवरची प्रतिक्रिया आलेली आहे. जात दिसली नाही तरी धर्म कळेलच. इथे नोकऱ्याच जातीच्या आधारावर दिल्या जातात, मग ही नाटकं कशाला असं अजित पाटील यांनी विचारलेलं आहे. लोकांच्या मनातल्या भावना लक्षात घ्या तुम्ही. लोक या प्रश्नाकडे कशा प्रकारे बघतात, उद्वेग सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. अक्षय भूमकर म्हणतात फेसबुकवर, नेमप्लेटवरील नाव झाकून काही होणार नाही. राजकीय वरदहस्त लाभलेल्या आरोपींवर कारवाई केली तरच सर्वसामान्यांचा पोलिसांवरचा विश्वास वाढेल. आणि त्यासाठी त्या तालुका जिल्ह्यामधले एकाच जातीचे भरपूर प्रशासक जर का दिसत असतील तर प्रॉब्लेम आहे. जे बीडमध्ये बघायला मिळालं. नेमप्लेटवरची नावं मिटवली तरी मनातली जातीयता मिटणार आहे का, किरण मनोहर यांनी हा प्रश्न केलेला आहे. तर इन्स्टावरती आलेली प्रतिक्रिया. पोलीस त्यांना वरून येणाऱ्या फोनवर काम करतात, त्यांच्यात कर्तव्य आणि न्याय या गोष्टी कमी असतात असं अभय जगताप यांना वाटतंय. यानंतर आपण पुन्हा एकदा शिरसाटांकडे जाऊया. इन्स्टावरची आणखी एक प्रतिक्रिया. पोलीस अधिकारी जर जातीयवादी असेल तर तपास पारदर्शक होईल का, हनुमंत लोंढे यांनी हा प्रश्न विचारला आहे इंस्टाग्रामवर. प्रथम गुन्हेगाराची जात सांगणं बंद करा, त्याची एकच जात गुन्हेगार असं श्रीकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. आपण आता जाऊयात पुन्हा एकदा शिरसाटांकडे. आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री. शिरसाटजी, या प्रतिक्रिया सगळ्या बघत होत्या, लोकांच्या किती भावना तीव्र आहेत. प्रश्न फक्त पोलिसांचा नाहीये. या जातीच्या मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला तर अनेक प्रश्न येत आहेत. मग उमेदवारी कशी दिली जाते, प्रशासनातली लॉबी कशी तयार होते. अनेक लॉब्या तर अप्रत्यक्ष प्रत्यक्ष लॉबीज पण आहेत. आणि खोटं नाही सांगायचंय, मंत्रालयात पण अशा आहेत, ते तुम्हालाही माहिती आहे. मग मला सांगा, एका बीडमध्ये चांगली गोष्ट आहे, सुरुवात पणती कोणीतरी लावलेली आहे, पण महाराष्ट्रावर पसरलेलं एक वास्तव आहे जातीचं. त्याला मार्ग काय? तुम्ही तर, तुमच्याकडे तर विभागच थेट जाती समाजाशी काम करणारा विभाग आहे आपल्याकडे. शिरसाटजी, हे बघा, एका अधिकाऱ्याने एक सुरुवात करायचा प्रयत्न केला. काय केलंय त्यांनी? फक्त नाव लावलं. रिएक्शन बघा. पोलीस खाती भ्रष्ट आहे, पोलीस बदमाश आहे, पोलीस लुटारू आहेत, पोलीस पैसे खातात. किती आपण त्यांच्यावर आरोप लावले, एका सेकंदात लावले आपण. हो, कधी त्यांच्या मानसिकतेचा आपण विचार केलाय का? मग सगळं पोलीस खातं बदनाम आहे का? नाहीये. चांगले अधिकारी आहेत हे समजून चाला. परंतु एखाद्याने जर अशी केला, पुढाकार घेतला, थोडस त्याला आपण वाव दिला, काय गैर, ठीक आहे ना, जातीवाद जाणार नाही. हो, जातीवादावर सर्व आधारित आहे. जात पाहून लोक आजकाल काम करतात, हे मान्य आहे. बोलायचंच नाही असं केलं तर याला आपण हवा देतोय असं त्याचा अर्थ होईल असं माझं बरं बरं. चुकीचं असू शकतं, चुकीचं असू शकतं. समाजामध्ये चुकीचं असू शकतं, चुकीचं असू शकतं. समाजामध्ये काम करताना एखादी कोण असं, राजकारणामध्ये सगळे गुंड आहे, आपण सहज बोलून जातो. पोलिसामध्ये सगळे भ्रष्ट आहे, सहज बोलून जातो. मग चांगले लोक नाहीतच असं तुम्हाला म्हणायचंय का? बरं, कोणीतरी असेल ना चांगलं, का नाहीच आहे?
परंतु जर आपण त्याला जर थोडासा आपण सपोर्ट द्यायचा प्रयत्न केला तर मला वाटतं कामात काय करतोय, हो काम करतोय का, चांगलं करतोय ना, चला याला आपण पुढाकार थोडा पुश करून पाहूया, काय घडेल ते पाहूया. बरं. तसं काही बिघडत नाही. जसं आपले नेते म्हणतात, हो नागपूरचे नेते आपले ते म्हणतात, जातीवाद म्हणजे तुम्ही काही केल्याने काही जग बदलत नाही हो. आणि तुम्ही शांत बसल्याने जग काही बुडत नाही. हो. म्हणून असं जर सगळं प्रकार जर आपण म्हणलो बरं. काहीच होणार नाही, बरं. तर ही आपली निगेटिव्ह थिंकिंग असेल. काही करताना मला असं वाटतं हा आता आमच्यासारखे लोक 4-4 वेळा जेव्हा निवडून येतात, हो. काही अनेक जाती धर्माचे लोक तिथे आहेत ना. हो. का एका जाती धर्माच्या लोकांनी मला मतं दिली. खरंय. असंच काम करताना सुद्धा अनेक जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जर चांगलं काम केलं एखाद्या अधिकाऱ्याने, हो. तर त्याची प्रशंसा केली पाहिजे. मी त्या अधिकाऱ्याची पाठराखण यासाठी करतोय की त्यांनी दुसरा मेसेज द्यायचा प्रयत्न तरी केलेला आहे किमान. पण आपण हे कौतुक करताय, या अधिकाऱ्याचं कौतुक करताय, तर आपण मग हा निर्णय या अधिकाऱ्याचा एक निर्णय बीडमध्ये घेतलेला आहे. पण मग याचाच तुम्ही तर सामाजिक न्याय विभागाचे आहेत, पण तुम्ही असा निर्णय घेण्याच्या बाबतीत सरकारच्या अन्य विभागांसाठी असेल किंवा पुढे जाऊन पोलीस खात्याच्या महाराष्ट्रामध्ये असेल, तुम्ही शिफारस तर नक्की करू शकता, गृह तुमच्या अंतर्गत येत नाही, पण असा काही विचार शासन करू शकतं की सर्वच कर्मचाऱ्यांसाठी, मग ते शासकीय कर्मचारी असो नाही तर पोलीस असो, त्यांनी फक्त स्वतःचं नावच ठेवायचं, असा काही विचार होऊ शकतो किंवा पोलिसांसाठी असा तुम्ही सूचना कराल? हे बघा, तुम्हाला सांगतो, मी तालिका अध्यक्ष म्हणून बसल्यानंतर हो. माझं भाषण आहे या विषयावर. भ्रष्टाचार कसा होतो याच्यावर माझं भाषण सुद्धा आहे. तालिकेच्या त्या खुर्चीवर बसल्यानंतर सुद्धा मी बिनधास्तपणे बोललेलो आहे. आज जे तुमच्या समोर जे बोलतोय हे मी माझ्या मनातलं बोलतोय. हे माझं सुद्धा वैयक्तिक मत आहे. हे जातीवाद कुठंतरी आता त्याचा एंड झाला पाहिजे. बरं. आम्ही बीडला कुणाचा जीव गेला याकडे पाहतोय का? नाही. मराठ्याचा जीव गेला, कुणी घेतला? हो. तर वंजारीने घेतला. हा जातीवाद कुणी पेरला हो? आपण जर तो हिंसाचार झालेला आहे, ज्याचा जीव गेला, त्याच्या गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे, या इथपर्यंत आपण सीमित असलं पाहिजे की नाही? असलं पाहिजे होतं. प्रकरण कुठे घालवलं आपण? पण शिरसाटजी, माझा प्रश्न होता, मग हा एक चांगला उपक्रम तुम्ही राज्यात पुढे घेऊन जाणार का? शासनाच्या विभागांमध्ये, पोलिसांच्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या पोलिसांमध्ये यासाठी आपण शिफारस करणार का मुख्यमंत्र्यांकडे? निश्चित मी मुख्यमंत्र्याला सोमवारी माझ्या सहीचं पत्र देईल, ते तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल. मी स्वतः सांगेल की एक चांगला घटना बीडमध्ये घडली, एका अधिकाऱ्याने असं केलं, मी त्याचं अभिनंदन करतो आणि शासनाला विनंती करतो की या माध्यमातून जर आपण असा प्रयत्न केला तर कदाचित जातीयता कमी होण्याला थोडासा सपोर्ट मिळेल. भ्रष्टाचार हा भाग वेगळा, पण जातीयतेमुळे होणारा दुष्परिणाम हा फार मोठ्या प्रमाणात होतात. याला कुठंतरी थांबवता येईल अशी माझी सरकारला सुद्धा मी विनंती करणार आहे. शिरसाटजी, आपण फार मोठी बातमीच दिलेली आहे की आपल्या सामाजिक न्याय विभागातर्फे आता शासनाला विनंती करण्यात येणार आहे की असा निर्णय सगळीकडे करण्यात यावा. आपल्यासोबत शिरसाटजी माजी साहित्य संमेलनाध्यक्ष आणि स्वतः माजी निवृत्त सनदी अधिकारी राहिलेले लक्ष्मीकांत देशमुख आहेत, डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख, त्यांचं सुद्धा स्वागत. देशमुखजी, आपल्यासोबत आता मंत्री महोदय सुद्धा आहेत आणि त्यांनी बीड मधला निर्णय राज्यभर नेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. फार कमी येतोय, पण मुळातल्या या निर्णयाबद्दल आपलं काय मत आहे? हॅलो. हा, बोला लक्ष्मीकांत देशमुखजी, बोला. हा जो निर्णय एसपी ने घेतलाय बीडच्या, हो, हे आपले आडनाव न लावता फक्त नावानिशी काम करायचं, हो, हा निर्णय वरकरांनी ठीक असला तर तो अत्यंत भाबडा आहे आणि जुजबीची मलमपट्टी करणारा आहे. त्यानं फारसं काही साध्य होणार नाही. खरं त्यांनी काम काय केलं पाहिजे की हे जे सर्व तिथले आमदार मंडळी आहेत, धनंजय मुंडे असतील किंवा क्षीरसागर असतील किंवा सुरेश धस असतील, त्या सर्वांच्या साथीदारांचे नाव पुढे आलेले आहेत आणि हे सर्व उघडपणे काम करत आहेत. त्यामुळे या सर्व आमदाराचे, नेत्यांचे कोण कोण मंडळी अशा गैरकामात गुंतलेली आहेत हे ह्याची लिस्ट करणं फार सोपं आहे. त्या सर्वांची लिस्ट केली पाहिजे गुपचूपपणे आणि त्या सर्व लोकांना उचललं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्या लोकांना उचलून त्यांच्या संघटित गुन्हेगारीचा मकोका कायदा लावणार नाहीत तोपर्यंत फारसं काही होणार नाही. खरं तर इतकी परिस्थिती घडली असताना आता पोलिसांनी
इनफ इज इनफ म्हणत हो. कडक कारवाई केली पाहिजे. त्यांना पूर्ण अधिकार आहेत, यंत्रणा असते. आणि ह्या लोकांचे जे साथीदार आहेत किंवा हाताखालचे माणसं आहेत, हो. ते खंडणी चोरीचं काम करणारे, मारहाण करणारे किंवा प्रसंगी खून करणारे, बरं. आणि ते उघडपणे करतात, व्हिडिओ करतात, एन्जॉय करतात, पैसे उधळतात. ही माहिती खालच्या लोकांना असतीच. ती माहिती क्रिएट करून एकाच दिवसात सर्व लोकांना उचललं हो. तर खूप मोठं काम होऊ बरं. शकतं. मी देशमुखजी आणि तुम्हाला थोडंसं हे- थांबवतोय. देशमुखजी मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत मराठा आंदोलक आणि मराठ्यांचे महत्वाचे नेते असलेले मनोज जरांगे पाटील सुद्धा आहेत. जरांगे पाटीलजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर या कार्यक्रमामध्ये. विषय आपल्या समोर आहे. बीडमध्ये पोलिसांनी असा निर्णय पोलीस अधीक्षकांनी घेतलेला आहे की नावावरचे आडनाव काढून टाकण्यात येणार आहे. जातीय संदर्भ सगळा लक्षात घेता बीडमधला. आपलं याबद्दल काय मत आहे जरांगे पाटीलजी? एसपी साहेबांनी, राऊत साहेबांनी चांगल्या स्वच्छ मनानं तो निर्णय घेतलेला. त्यांचं काम चांगले भरता कुठलाही निर्णय घेतला. परंतु या निर्णयाला त्यांच्या स्वच्छ पणानं त्यांनी जो निर्णय घेतला, हो. याला फारच त्यांना यश येणार नाही. त्याचं कारण असं आहे की आडनाव बदलून त्यांच्या मनातलं असणारं जातीवादाचं विष हे बाहेर निघणार आहे, तर नाही निघणार. आणि त्या नाव ठेवल्यामुळं खूप पंचायती होणार आहे. खरे भामटे सापडणार नाहीत पोलिसांना, असं होऊन जाईल. म्हणजे तपास यंत्रणेत काम करताना तुम्हाला जर त्यांना कर्तव्याशी एकनिष्ठ जर राहायचं असेल, पोलीस खात्याशी एकनिष्ठ, त्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहायचं असेल, तर त्यांचं ते सगळ्यात महत्वाचे, सगळ्या पोलिसांची, सगळ्या पोलिसांची मनात असणारी ठासून बसलेली ती निघणं गरजेचं आहे. आणि नेता सुद्धा निघणं गरजेचं आहे. तर त्यांनी गोरगरिबांच्या लोकांसाठी न्याय दिला, हे जर क्रम धरलं तर कुठंतरी होईल. नसतं ते काय मनात आता नुसतं नाव ठेवलं, तुम्ही नाव काढून टाकलं, त्या मनात ते ठासून भरलेलं विषारी जातीवादी प्रत्येकाची कसं शक्य आहे. आणखीन एक होऊ शकतं याच्यात, जर राऊत साहेबांना बदल करायचा असला तर यात तर त्याला ना लगेच सस्पेंड केलं. त्याला ताबडतोब सगळ्यांना जेलमध्ये टाकलं जातं, केलं जातं. धाक भरतो गुंडावर. तसाच पोलिसांमध्ये तो धाक भरतो. आपण जातीवाद केला ना तर आपण नोकरून जातोय. हे कुठेतरी पाठवत हे होणं गरजेचं. मला नाही वाटत दादा, निर्णय चांगला आहे त्यांचा, पण मला नाही वाटत आडनावानं त्यांच्या मनातला ठासून भरल्या जातीवादी. उलट त्यांना पळायला खूप जागा झाली. आमचे घुमटे सापडणारच नाहीत. याच्या नावात जर एखाद्या पोलीस स्टेशनला 2-3 असले, हे त्याच्या ढकले, ते त्याच्या ढकले. आडनावून करणार नाही गोरगरिबांना. दवाखान्यात आपल्याला कोणी साथ दिली नाही, पंच पोलिसांना रिक्षा कोणाचा सोडून दिला, कोणाचा धरला, आपली कंप्लेंट पंच पोलिसांनी घेतली नाही. त्याच्यातले जर पिशवी घेऊन येतात बाजारात जातात असे गोरगरीब, त्याच्या लक्षातच येणार नाही. पंच साहेबाला बोललो आपण, त्या आडनावून तरी थोडंफार ध्यानात येतं, या साहेबाला बोललो होतो, यांनी आमच्या रान्य केला नाही केला, ते शक्य नाही होणार. आपल्यासोबत स्वतः मंत्री महोदय आहेत संजय शिरसाट, ज्यांच्याकडे सामाजिक न्याय हा विभागच आहे. त्यांच्या अखत्यारीत पोलीस येत नसले तरी सुद्धा विषय मात्र सामाजिक न्यायाच्या संदर्भात आहे. शिरसाटजी, आपण मनोज जरांगेंचं म्हणणं ऐकलेलं आहे. मनोज जरांगे स्वतः कार्यकर्त्या पातळीपासून आंदोलनं केलेली व्यक्ती आहेत. त्यांना माहिती आहे कारवाई करताना कोणत्या कोणत्या प्रकारचे मतभेद किंवा पक्षपातीपणा केला जातो. एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी म्हणला आहे, आणि सुरेश धस यांनी काही काळापूर्वी एबीपी माझाच्या आमच्या कार्यक्रमात हे विधान केलं होतं की बीडीओ जे असतात त्यातले बहुसंख्य एकाच समाजाचे, पोलिसांमधल्या नियुक्त्या एकाच समाजातल्या होतात, ते करणारा पालकमंत्री असतो, आणि हे प्रशासनाची व्यवस्थाच अशी केली जाते की आडनाव बदललं तरी साधारणपणे कल्पना असते की इकडे बसलेला माणूस कोणाचा आहे, आणि ती माहिती बरोबर पसरवली जाते. म्हणून शिरसाटजी, प्रश्न खोडा आणण्याचा नाही आहे, निर्णय चांगला आहे, खोडा आणण्याचा नाही आहे, पण तो फार भाबडा वाटतो असं लक्ष्मीकांत देशमुख असतील नाहीतर जरांगे पाटील असतील त्यांचं मत आहे. बीडमध्ये पोलीस अधीक्षकांनी निर्णय घेतला की पोलिसांच्या नावपट्टीवरचं आडनाव झाकलं जाईल किंवा काढून टाकण्यात येईल, फक्त नाव असेल, पहिलं नाव असेल. मात्र या निर्णयाच्या बाबतीत मतमतांतर आपल्याला बघायला मिळत आहेत. आपल्यासोबत आता मनोज जरांगे पाटील आहेत, माजी संमेलनाध्यक्ष आणि IAS अधिकारी राहिलेले लक्ष्मीकांत देशमुख आहेत, आणि स्वतः सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट सुद्धा आहेत. आता इकडे जरांगे पाटलांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण नेमका हाच मुद्दा काही काळापूर्वी समोर आला होता बीड सारख्या जिल्ह्यात, आणि हे कदाचित चित्र अनेक ठिकाणी असू शकतं. एका विशिष्ट समाजातून आलेले बीडीओच्या व्हिडिओ बघायला मिळतात. महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये एकाच समाजातले कर्मचारी असतील नाहीतर अधिकारी असतील ते बघायला मिळतात. आणि एकदा का ते एस्टॅब्लिश झालं, एकदा प्रस्थापित झालं की इकडे ही मंडळी आहेत, की मग वेगळं नाव बिव काय दाखवायची गरज नाही. माहित असतं इकडे आपला माणूस बसलेला आहे. एकटा पोलीस आयुक्त आला की लगेच विषय संपतो. माहित असता कोण आलेलं आहे, कोणाचा आहे, कोणाच्या बाजूचा आहे, कोणी त्याला अपॉइंट केलेलं आहे. आणि याच गोष्टी असतात म्हणून तर मंत्र्यालयात रांगा लागतात दर अधिवेशनाच्या वेळी. आणि म्हणून जरांगे पाटलांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणून शिरसाटजी, मी आपल्या भावनांची मी सहमत आहे. मी जाहीरपणे म्हटलेलं आहे, तुमच्या भावनांची कदर आहे. तुम्ही राज्य सरकारला आता पत्र लिहिणार आहे, त्याबद्दल अभिनंदन आहे तुमचं. पण जरांगे पाटलांनी उपस्थित केलेल्या व्यावहारिक प्रश्नांचं उत्तर काय आहे?
हे बघ, हे प्रश्न तर पडणार आहे. हे प्रश्न सुटणार नाहीत. तुमचं नाव असलं पाहिजे, आडनाव असलं पाहिजे. आता आपण तर त्याच्याही पुढे गेलेलो आहोत. नाव असलं पाहिजे, आईचं नाव असलं पाहिजे, वडिलांचं नाव असलं पाहिजे, आडनाव असलं पाहिजे. आपण हे पण आणलेलं आहे. परंतु मला काय माहिती का, मला त्या अधिकाऱ्याची पाठराखण म्हणून नाही, आपण एक ट्रायल करायला काय हरकत, काय बदल तो त्याच्या खात्यामध्ये करतोय, हा सर्रास काय कुठं वापर होत नाही. बरं, मग तुम्हाला जर त्याने एखादा छोटीशी ट्रायल करतोय, त्याला त्याच्या खात्यामध्ये जर तो काही बदल करू इच्छितोय, तर त्याला तिथपर्यंत असलं पाहिजे. त्याला थोडीशी मोकळीक आपण दिली पाहिजे. पाहूया ना काय होतंय ते, पाहायला काय हरकत आहे. हे बघा, याचा आणि गुन्हेगारीशी काही संबंध नाही. गुन्हेगारीचं जे काम आहे ते प्रामाणिकपणे पोलिसांच्या काही करतात, म्हणून आता गुन्हेगारीवर थोडं वचक तरी आहे. बरं, आपण एकदमच म्हणलं की पोलीस काहीच करत नाही, तर मग गुन्हेगारी जी फोफवेल ना, त्याला कोणी रोखू शकणार नाही. आता आपण जेलमध्ये सुद्धा पाहतो, कैद्याला नाव का नसतं, नंबरच का असतो. कैदीला नंबरच का असतो, नाव का नसतं. कारण तिथं ते समानता त्यांना आणायची असते. त्या कैदी म्हणून कैद्यांचं त्यांचं मी कंपॅरिझन करत नाही, एक लक्षात घ्या ना, तर त्याच्यावर दुसरा वाद यायचा. अरे कुठं पोलिसांना कैदी समजतात का हे, आणि पुन्हा जात असं काही होऊ नये म्हणून कृपया हात जोडून विनंती आहे. मी एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं की पोलिसांमध्ये सुद्धा मी अनेक पाहिलेले आहेत. आम्ही राजकारणामध्ये गेली 42 वर्ष झाली. मी अनेक ठिकाणी असं पाहिलं की जातीचा आधार असेल ना, त्याला कुठे कोणत्याही जातीचा असो तो, त्याला प्रायोरिटी दिल्या जाते. आणि आता हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे. आपण जे शक्य नव्हतं त्या गोष्टी आपण शक्य करून दाखवल्या. एक प्रयोग त्या माणसाने केला. उद्या त्या प्रशासनाचा पुन्हा वरून त्याला काय आदेश येतील मला माहित नाही. त्याचं कदाचित तो ठरवलं ते उद्या फेल पण होऊ शकतो. परंतु समाजामध्ये काम करताना पोलिसाला जात नसावी हे तेवढं सत्य आहे. बाकी अधिकारी बाकीचे आहेत. मग तुम्ही मला एक सांगा, आता तुमच्या मंत्रालयामध्ये असे अनेक अधिकारी आहेत, त्याचं नाव आहे राहुल के किंवा श्रीकांत जी. आता आमच्याकडचं कमिशनर त्यांचं नाव जी श्रीकांत आहे. काय त्याची जात तुम्ही सांगा. परंतु तुम्ही ऍक्सेप्ट केलं ना, तुम्ही त्यांना मान्यता दिलीत ना, तुम्ही त्यांना विचारलं का तुम्ही पूर्ण नाव का नाही लिहिलं. म्हणजे एखादा टॉपर बाकीच्या इकडून आलेला आपण ऍक्सेप्ट करतो, पण आपल्याकडे तो प्रयोग करायला आपण नाकारतो. मी आता माझं नाव यस संजय लिहिलं, यस तर लिहिलेलं आहे ना, कळेल ना तो संजय नावाचे काही 100 लोक 60 लोक एका ठिकाणी नसतात. एका पोलीस स्टेशन मध्ये संजय यस नावाचा कॉन्स्टेबल आहे, हे तुम्हाला ताबडतोब लक्षात येणार आहे. त्याला काही जास्त काळ जाणार आहे का. आता तिथं मग शिरसाटच लिहिलं तर तो कॉन्स्टेबल म्हणून ओळखलं जाईल असं काही होतं का. म्हणून याला थोडा वेळ लागतो. परंतु मी आजही प्रामाणिकपणे सांगतो, याचा कार्यकर्ता म्हणून सांगतो, कोणीतरी ह्या गोष्टीची पहल केली पाहिजे. त्या अधिकाऱ्याने त्याच्या डिपार्टमेंट पुरतं केलेलं आहे. त्याच्यावर वादविवाद होऊ शकतात, त्याच्यावर लोकांची मतं वेगळे असू शकतात. माझ्या एक अपेक्षा आहे, जरांगे पाटलांकडे जात असताना एक अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे भरतीसाठी ट्रान्सफरसाठी काही ऑटो सिस्टीम इतरांसाठी आणण्यात आलेल्या आहेत कर्मचाऱ्यांसाठी, अशाच प्रकारे खास करून पोलिसांसाठी, कारण कायदा सुव्यवस्था त्यांच्या हातात असते, त्यांच्या जर का बदल्या या ऑटो सिस्टीम मध्ये आणल्या की विशिष्ट काळानंतर आडनाव वगैरे काही न बघता सरळ त्या आपोआप होणार, मशीनच्या हातात दिलेलं आहे, तर कदाचित मुद्दा सुटू शकतो. तुमच्या बोलण्यावर फक्त मी जरांगे पाटलांची प्रतिक्रिया घेतो. जरांगे पाटीलजी, मंत्री महोदय म्हणतायत सुरुवात झालेली आहे, त्याचं जरा कौतुक करा, एक पणती लागलेली आहे, नंतर जोत से जोत जलाते चले असं आणखी पुढे होईल आणि मग मंत्रालयापर्यंत हे नुसतं आडनाव घालवलेलं फक्त नावं दिसतील आपल्याला, तर स्वागत करायला काय हरकत आहे. जरांगे पाटीलजी. नाही, प्रश्न दादाजी स्वागत केलंच ना. आपण म्हणलो ना, त्यांनी प्रामाणिक स्वच्छ मनाने निर्णय घेतलेला, परंतु त्यांची स्वप्नपूर्ती जर करायची असेल तर तुमच्या शासन भरलेलं नेतेविषयी आणि समाजाच्या विषयीचं कर्तव्याचं काय. जसं की तुम्ही जिथल्या तिथं जर कामं केले, तुम्ही अगोदर कर्तव्य तुमच्या गृह विभागाला दिलं, तर जातीवाद देण्याचा प्रश्नच नाही ना. शासन भरलेलं स्वतः जे विषय काढले ते बाहेर काढायची मानसिकता बदलायची कशी. बरोबर आहे, हा लय मोठा प्रश्न आहे. कशी बदलायची मानसिकता. तुम्ही काय पुढे आडनाव काढलं तुम्ही मानसिकता बदलणार नाहीये. तर कुठंतरी जी आता कावत साहेबाचं कसं आहे सध्या, नवनीत कावत साहेबाचं धार दिशी निर्णय घेऊन तो निर्णयाचा तुकडा पाडायचा, म्हणून ते बीडमध्ये त्यांनी एक होतक बसवला. सगळ्यांना ते मान्य झालं त्यांचं होतं. पण असे जर पोलीस अधिकारी असतील, उदाहरणार्थ आता तुम्ही आडनाव काढायची गरजच नाही आणि काढलं तरी हरकत नाही, त्याला कौतुक दिलं. पण आता खंडणी मागताना ज्या कार्यालयात ठरलं होतं तिथं 2 पोलीस होते,
ते जर तुम्ही जेलमध्ये टाकले असते तर लोकांचा विश्वास वाढला असता, जातीवाद करणाऱ्याला सोडायचं नाही. बरोबर. धाराशिवच्या वाशीमध्ये कोणत्या पोलिसांना कोणत्या आरोपीला घेऊन पळाले. हो. दुसरं आपल्या चॅनलनं दाखवलं होतं की खून कोणत्या शेतात झाला, ते अंतर फक्त 15 मिनिटाचं होतं. पोलिस फोन करत होते की त्याला माघारी आणून सोडा, माघारी आणून सोडा संतोष देशमुखांना. नाही सोडलं. याचा अर्थ पोलिसांना माहित होतं तिथं जात क्रिया नव्हती पाहिजे. तर आपण गृह विभागाचे कर्तव्य दक्ष म्हणून आपण काम केलं असतं. आणि नाही केल्यामुळं जर पोलीस प्रशासनानं गृह मंत्रालयापासून त्यांना जर सस्पेंड करून आरोपी केला तर जाती भेद झाला नसता. आणि मग जातीचा कोणत्या असू द्या, मराठा अधिकारी नाही तर तो कुठल्याही जातीचा असू द्या, दडपण राहिलं असतं. दडपण तुम्ही ह्या नावानं दडपण जाईल कसं? आम्हाला तर वाटतं पळवाटे. त्यांनी स्वच्छ मनात निर्णय घेतला एसके साहेबांनी, पण ही पळवाटे 100% जास्तीचं पळवाटे. त्याच्या मनातला आलेला पाहुणा त्याच्या मनातच हे, त्याला जनता हे माझा पाहुणा किंवा माझा सगळे जाती धर्माचे लोक माझे, ही भावना त्याच्यात रुजली पाहिजे. बरोबर बरोबर. जातीवादाची विष बाहेर काढायचं कसं? अर्थात नाही. जरांगे पाटीलजी तुमचे मुद्दे बरोबर आहेत, पण मंत्री महोदयांचं म्हणणं सुरुवात आहे याच्यामध्ये, आता मुद्दा अडकलेला पण किमान सुरुवात झालेली आहे. तर त्याला इतर जिल्हा अधीक्षकांकडनं आणि मुख्य गृह खातं असेल सरकारकडनं मान्यता मिळाली पाहिजे. जरांगे पाटीलजी, मी आपले आभार मानतो. तुम्ही आता तब्येतीतून सावरताय त्यामुळे मी फार वेळ तुमचा घेत नाही. आपल्यासोबत आता लक्ष्मीकांत देशमुख आहेत आणि त्याचप्रमाणे लक्ष्मण हाके सुद्धा आपल्यासोबत आता चर्चेत सहभागी होत आहेत. त्यांचंही मत जाणून घेऊयात. आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत. लक्ष्मण हाके, तुमचं सुद्धा स्वागत आहे. मला आपल्याकडे यायचं आहे या सगळ्या विषयाकडे आपण कसं बघताय, कारण बीडच्या बाबतीमध्ये प्रामुख्यानं बीडच्या बाबतीमध्ये हा मुद्दा तपासाच्या बाबतीतला वेळोवेळी जाणवत होता की पोलिसांच्या तपास कार्यक्षमतेवरती जातीयतेचा आरोप होत होता आणि दोन्हीकडनं होत होता की नेमक्या विशिष्ट समाजाचे म्हणून कारवाई होते किंवा नाही होत, आणि कदाचित ते झालं नसतं तर संतोष देशमुख वाचले सुद्धा असते. मी या बाबतीत विचारतोय लक्ष्मण हाके यांना. लक्ष्मण हाकेजी, आडनाव बाजूला केल्याने कार्यक्षमता वाढेल का? लक्ष्मण हाकेंशी संपर्क होत नाही. मी लक्ष्मीकांत देशमुखांकडे जातो हाच मुद्दा घेऊन. लक्ष्मीकांत देशमुखजी, आपण सुद्धा अनेक ठिकाणी जिल्ह्यांमध्ये नेतृत्व केलं असेल IAS असताना. असे काही उपाय कितपत कारागीर ठरतात, काही कितपत महत्वाचे ठरतात, उपयोगी ठरतात? नाही, आता जे मंत्री महोदय बोलले त्याच्याशी मी फारसा सहमत नाही. हे अत्यंत दुसरी स्टेप आहे. खरा वचक तेव्हा निर्माण होतो जेव्हा केवळ एखादा व्हिडिओ समोर आला, त्याचं एक नाव आलं, त्याला अटक करायची. त्यापेक्षा हे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत आणि ज्यांचे कार्यकर्ते खंडणी गोळा करण्यामध्ये गुंतलेले आहेत, त्या सर्वांची यादी करून त्या सर्वांना एका दिवसात उचललं पाहिजे आणि त्याला मोका हा कायदा लावून खंडणीखोराचा हे केलं पाहिजे आणि त्या तडीपार केलं पाहिजे. हे इच्छा असेल तर 8 ते 10 दिवस करता येतं. आणि आता मला माहित आहे पोलिसांवर प्रचंड प्रेशर असतं आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे एका जातीचे एका आडनावाचे माणसं जर तिथं असतील, तसं मी पाहिलं होतं. मी युपीला गेलो असतो, तिथं सगळे एका जिल्ह्यात सर्व यादवच लोक होते, कलेक्टर पासून SP पासून PSI पर्यंत. मी तेव्हा इलेक्शनला गेलो होतो ऑब्झर्व्हर म्हणून. परंतु तरीही जो अधिकारी त्या ठिकाणी काम करत आहे ह्याचं दायित्व आहे आणि त्यात तो पूर्ण अधिकार आहे की तपास कसा करायचा, कुणा अटक करायची, केव्हा करायची. त्यासाठी मग कोणाचा इंटरफेस सहन करता, अगदी CM जरी मध्ये आले तरी त्या ठिकाणी आपण ड्युटी केली पाहिजे. त्याशिवाय होणार नाही, कारण शेवटी हे काम पोलिसच करणार आहेत आणि त्याला कलेक्टर गाईड करू शकतो. ह्या दोघांनी ठरवलं, प्लॅन केला आणि कुणाची न परवा करता उचलल्या ह्या लोकांना तर होऊ शकतं. आणि असं मी केलेलं आहे. एका प्रकरणामध्ये मी कलेक्टर असताना बालमजुरी प्रकरणामध्ये एका मालकाची मी धिंड काढली होती, पथक बसवून. त्यानंतर त्या जिल्ह्याचे सर्व बालमजुरी काम बंद झालं होतं. तर असं करणं सहज शक्य आहे. माझ्यासोबत आता लक्ष्मण हाके सुद्धा आलेले आहेत. लक्ष्मण हाके OBC चळवळीतले. मी पुन्हा एकदा एक शेवटची प्रतिक्रिया शिरसाटांची घेईन. संजय शिरसाटांकडे मी येईन. शिरसाटजी, दोन्हीकडनं मग लक्ष्मीकांत देशमुख जे स्वतः IAS राहिलेले आहेत किंवा मगाशी जरांगे पाटलांची प्रतिक्रिया आपण पाहिली, लोकांच्या मनात शंका आहेत पण त्या समजून घ्यायला हव्या शिरसाटजी, कारण अनुभव तसे आलेले आहेत. आता तुम्ही सुरुवात करायचं म्हणताय, या निमित्तानं पोलीस प्रशिक्षण तर हा एक भाग असेलच, तो करणं सोपं आहे, पण समाजातली जर का जातीयता घालवायची असेल, विशेषतः बीडसारख्या जिल्ह्यामध्ये त्याचा उपयोग फार प्रकर्षानं करावा लागेल, अवलंब करावा लागेल, तर समाजाच्या बाबतीत काय करणार? टेबलाच्या त्या बाजूला आडनाव घालवलं, पण समाजाच्या या बाजूला काय? आडनाव बघितल्याशिवाय व्यवहारच होत नाहीत. मी तुम्हाला एक सांगतो, हे जे काय गुंड टोळ्या जे व्हायला लागल्यात, लक्ष्मीकांत देशमुखांनी जे सांगितले ते सत्य आहे. तुम्ही काय करा माहिती का, तो गुंड जो आहे ना हा छोटा आहे, त्याची धिंड काढून जमणार नाही, तर त्याला सपोर्ट करणाऱ्याची धिंड काढा. हे माझं वैयक्तिक मत आहे. मग तो कोणी राजकारणी असो, तो कोणी लोकप्रतिनिधी असो, त्याची धिंड काढा तुम्ही. ती हिंमत आता दाखवायची वेळ आलेली आहे. नसता प्रत्येक राजकारणी असेल, समाजकारणी असेल,
प्रत्येक जण नाही तसा, परंतु काही लोकांचं एक फॅड झालेलं आहे की आपल्या बरोबर आता तुम्ही पहा, काही लोक 7-8 बॉन्सर आसपास घेऊन फिरतात. अरे काय झालं तुला कोण मारतंय? परंतु ते एक वलय निर्माण करायसाठी काही लोक ह्या टोळ्या सुद्धा जमा करायला लागलेले, त्याच्याकडे गांभीर्यानं पाहावं लागेल. ज्याच्याशी ज्याचा संबंध येईल, कोणत्या गुंडाचा ज्या लोकांशी संबंध येईल त्याच्यावर कारवाई करायची ही वेळ आलेली आहे. आणि त्यांच्या बरोबर यांची सुद्धा धिंड काढायची वेळ आलेली. मी जबाबदारीने बोलतोय. जर तुम्हाला गुंडेगिरी संपवायची असेल तर ज्यांच्या गुंडावर ज्यांचा वरदहस्त आहे त्यांना सुद्धा आता तुम्हाला या कायद्याच्या चौकटीत आणावं लागेल. प्रश्न असा आहे की आपण वाद कशावर घालतोय की जातीयता थोडी नष्ट व्हावी यावर घालतोय. एक सामान्य प्रयोग त्यांनी केला, तो किती सक्सेस होईल माहित नाही, उद्या त्याचा काय परिणाम होईल माहित नाही. मी त्याचं समर्थन करतो याचा अर्थ उद्यापासून तो काय कायदा बनणार आहे का? नाही. परंतु माझं एकच म्हणणं होतं की मला सुद्धा त्या अधिकाऱ्याच्या मनातल्या भावना समजून घ्यायच्या होत्या. मला त्या भावनेच्या आधारे मी हे केलेलं स्टेटमेंट आहे. मी काही बोलल्याने महाराष्ट्रामध्ये काहीतरी लवकर नवीन काय कायदा येणार आहे अशातला भाग नाही, परंतु बोलता झालं पाहिजे कधीतरी. आता तुम्ही गुंडाच्या ज्या वाढदिवसाच्या केकच्या पार्ट्याला काही लोक जाताना पाहिले, काही गुंड पैसे उधळताना आपण पाहतो, काही गुंड म्हणजे उघडपणे छेड काढताना आपण पाहतो आणि त्यांच्यावर कुणाचाही वचक नाही असं जे चित्र निर्माण व्हायला लागलाय त्याला पायबंद घालण्यासाठी अधिकाऱ्यांनी कठोरपणे पावलं तर उचललीच पाहिजे. मी त्यांचं स्वागत निश्चित 100 वेळा करेल. माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मी सर्वांना तेच सांगतो, तुम्ही गुंड कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, उचला आणि त्याला इतकं बदडा की दुसऱ्यांदा त्यांनी गुंडगिरी करायची हिंमत सुद्धा केली नाही पाहिजे. ही प्रथा सगळीकडेच झाली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्यांनी जी काही भूमिका घेतली ती मला वाटतं त्यांनी छोटीशी भूमिका घ्यायचा प्रयत्न केला. कदाचित उद्या त्याला ब्रेकही लागू शकतो, परंतु घेतलेला थोडासा धाडसी निर्णय मी त्याचं माझं वैयक्तिक मनापासून मी त्याचं स्वागतच करेल. मला शिरसाटांची एक भूमिका आवडल्यासारखी आहे. कोणाला नाही आवडणार? जाती विरोधात जर का कोणी करत असेल की जातीचा असा नाव जात अशी दाखवण्याचा प्रयत्न होऊ नये. पण शिरसाटजी, आपण सुद्धा बघताय की आपल्याकडे विशिष्ट जाती समुदायांच्या प्रशासकीय संघटना आहेत, कर्मचारी संघटना आहेत, त्या सगळ्या आस्थापनांमध्ये आहेत, ते मंत्रालयामध्ये आहेत, त्या अगदी तहसीलदार तालुका पातळीच्या लोकांच्या सुद्धा संघटना जातीनिहाय आहेत. त्यामुळे कुठे कुठे आपण चिरा बुजवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी येतो तुमच्याकडे, कारण शेवट कार्यक्रमाचा मी तुमच्या कमेंटने करणार आहे. लक्ष्मण हाके आलेले दिसत आहेत. लक्ष्मण हाकेजी, बीडच्या अधीक्षकांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला असेल, आपली काय प्रतिक्रिया आहे? खरं तर बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, महाराष्ट्र शासनानं काय बीड जिल्ह्यापुरता वेगळा निर्णय घेतल्याचा एखादा GR आहे का? तिसरा प्रश्न, एखादा अधिकारी, मग रिझर्वेशन असो किंवा बाकीच्या कुठल्या सोशल जस्टिसच्या प्रकरणातून असो किंवा अजून काही असो, एखादा अधिकारी जर आपल्या वर्तनातून जातीयवादी काही निर्णय घेत असेल, वागणूक देत असेल, तर त्याच्या विरुद्ध SC अथवा ST या लोकांनी न्याय मागत असताना कशा पद्धतीनं, जर त्या अधिकारीच माहित नसेल, त्याचं नावच माहित नसेल, तर त्यांनी न्याय कुणाकडे मागायचा? त्यांनी अॅट्रॉसिटी सारखा कायदा आहे किंवा अजून डिले होत असेल तर कुठली एखादी गोष्ट असेल तर त्याच्या विरुद्ध न्याय कसा मागायचा? आणि शेकडो वर्षाची इथल्या लोकांची, अधिकाऱ्यांची, हे एवढं वरवरचं आहे का हो की असा निर्णय घेतल्याने इथला जातीवादी संपणार आहे का हो? एवढ्या शेकडो वर्षाचा इथला स्पॅन आहे. या स्पॅन मध्ये आणि काही अधिकारी येतात, ज्यावेळी अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणून एखादा जर रिझर्वेशन मधला अधिकारी असेल, त्याचं नाव जर कळलं तर एक पॉझिटिव्ह अँगलनं तिथं लोक जातात, त्याच्याकडून न्याय मागतात. आपला माणूस आलाय. आपण निगेटिव्हच प्रत्येक वेळी का विचार करतो? आपण पॉझिटिव्ह विचार का करत नाही? रिझर्वेशन पॉलिसी आणि एखादा अधिकारी आपला आला आहे असं समजणं, त्या कम्युनिटीच्या लोकांनी तिथं जाणं आणि आपला माणूस आपल्याला न्याय देईल अशी अपेक्षा ठेवणं, असा जर पॉझिटिव्ह जर विचार होत असेल, महसूलचा अधिकारी असो किंवा पोलीस डिपार्टमेंटचा असो किंवा अजून कुठला असो, तर असा का विचार होऊ शकत नाही इथं? आणि आता जे काही सामाजिक न्याय मंत्र्यांनी जे काही मत व्यक्त केलं एक सामाजिक न्याय मंत्री म्हणून, मला वाटतं हे खूप विचार करणारं आणि खूप मनाला. लक्ष्मण हाकेजी, आता वेळ कमी आणि कदाचित तांत्रिक अडचणीमुळे तुम्ही उशिरा जॉईन व्हावं लागलं, कारण कायद्याची तांत्रिक अडचण असेल. पण तुम्ही म्हणताय तिकडे जर का आपल्या समाजाचा असेल तर न्याय मिळण्याची शक्यता वाढेल, असा लोक विचार करत असतील तर चूक काय? एकदा हे मान्य केलं
तर मंत्र्यापासून, मुख्यमंत्र्यापासून, अन्य मंत्र्यांपासून प्रशासनापर्यंत सगळे जातीचे सेल करावे लागतील. पोलीस स्टेशनमध्ये गेलं काय, मंत्रालयात गेलं काय, समाज कल्याण विभागामध्ये मराठा मंत्री, अन्य ओबीसी मंत्री, मागासवर्गीय मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, असं एकेका खात्यामध्ये 4 समाजाचे 5 समाजाचे मंत्री असं करावं लागेल, असं तुम्ही एक प्रकारे सूचित करताय. मला खात्री आहे तुमच्या मनात तसं नसेल, पण कदाचित अर्थ तसा येतोय. मी कार्यक्रमाचा शेवट करतोय कारण मला अगदी एखाद दुसरा मिनिट मिळालेला आहे. शिरसाटजी, आपली कन्क्लुडिंग रिमार्क यावर, त्यांचा मुद्दा त्यांचा समजून घ्या. आणि मुख्य मुद्दा म्हणजे ज्या जाती पाहूनच आपण जरा मोठा मुद्दा घेऊया. शिरसाटजी, पोलीस सोडून द्या, तुम्ही उमेदवार, तुम्ही म्हणजे राजकीय पक्ष उमेदवारी देताना जात बघता, तुमच्याकडे कर्मचारी संघटना येतात, जात घेऊन येतात आणि मोर्चे सुद्धा निघतात जातीचे. मग शिरसाटजी आता काय करायचं? पोलिसांना तुम्हाला सांगता येईल, पण जेव्हा ही माणसं समोर येतात तेव्हा सांगणार आहात त्यांना जात नका दाखवू म्हणून? आपल्याला हे सांगता येणार नाही. आपण हे जात विसरू शकत नाही. हे प्रॅक्टिकल आहे, वास्तव आहे. माझ्या जातीचा माणूस मला भेटला, मला आनंद होतो. हे वास्तव आहे. हे कुणालाच बदलता येणार नाही, आता बदलू शकत नाही. आता तर त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली. कृपया मी त्या अँगलने कधीच बोललेलो नाही, समजून घ्या थोडं. मला कोणी कोणत्या जातीचा असावं, कोणी कोणत्या जातीच्या माणसाला भेटू नये, किंवा आपला माणूस ओळखायला आपल्याला इतका वेळ लागतो हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. ताबडतोब आपण आपल्या माणसाला ओळखतो, आपल्याला माहिती असतं हा कोण आहे, तो कोण आहे, तो कोण आहे, याच्यावर काही अवलंबून नसतं. परंतु तरी मला वाटतं आता या बाबतीला आता आणखीन आता हवा जर दिली तर ते पुढे जाईल. आता कामंतीच आता स्वतःहून माफी मागितली तर बरं होईल, असा एकंदर प्रसंग आता घडतोय. आता त्यांनी केलेली चूकच आता गृहीत धरायची असेल तर त्यांनी तो प्रयत्न करू नये. छोडो यार, आपल्याला काय करायचं. ठीक आहे शिरसाटजी, आमची अपेक्षा आहे, आपण बाकीचं सोडून देऊ, पण अपेक्षा आहे की तुम्ही जो मुद्दा मांडला होता एबीपी माझावर आता 0 आवरमध्ये, तो आपण पुढे न्याल आणि सोमवारी जेव्हा अधिवेशनाचा पुढचा आठवडा सुरू होतोय त्यावेळी हा मुद्दा आपण अधिवेशनात मांडाल आणि संबंधित अशी अधिकृत विनंती आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा कराल. पोलिसांपासून का होईना, पण किमान जर का या अर्थाचं जाती निर्मूलन होत असेल तर त्याचंही स्वागत. आपल्यासोबत आता संजय शिरसाट मंत्री महोदय होते, त्यांनी संपूर्ण वेळ दिला. हाकेंना आपल्याला फार वेळ देता आला नाही कारण फार उशिरा तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला ते चर्चेत सहभागी झाले. लक्ष्मीकांत देशमुखजींचे सुद्धा आभार आणि मगाशी मनोज जरांगे पाटील होते, त्यांचे सुद्धा आभार. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण जाणार आहोत माझा पोल सेंटरमध्ये, जिथे आपण जो सुरुवातीला प्रश्न विचारला होता, ज्याचा कौल तुम्ही दिलेला असेल आतापर्यंत, तो आपण पाहणार आहोत. आपला प्रश्न होता आणि त्याला 40,000 मतं आलेली आहेत. जिथं जातीय संघर्ष तिथं पोलिसांच्या नेमप्लेटवरची आडनावं झाकल्यानं तपासावर विश्वास वाढेल का, हा आपला प्रश्न होता. त्याला 58% लोकांनी होय म्हटलेलं आहे की तपासावर विश्वास वाढेल, तर 42% लोकांना मात्र तसं वाटत नाहीये. पण 58% लोकांना असं वाटत असेल तर हे एका अर्थानं चांगलं आहे, कारण या निमित्तानं आडनावं बाजूला गेली तर किमान पहिली सुरुवात होते जातीयतेची ओळख पुसण्याची. त्या दरम्यान त्या निमित्तानं जनतेनं हा प्रतिसाद दिलेला आहे. 40,000 लोकांचा हा पोल होता आणि जर का हाच असा रेटा राहिला लोकांचा तर कदाचित एक दिवशी महाराष्ट्र देश सुद्धा जातीय वादातून मुक्त होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल पडेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.